थीम बीइंग वन विथ नेचर. ॲक्टिव्हिटी लर्न मॅथ विथ नेचर. इयत्ता 2री ते 4थी. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात ज्याप्रमाणे मुलांच्या कलागुणांना वाव देता येतो, त्याचप्रमाणे त्यांना अभ्यासाचे विषयही शिकवता येतात. आज निसर्गाच्या सहाय्याने गणितातील सोपी बेरीज वजाबाकी, मापनाच्या संकल्पनांची ओळख कशाप्रकारे करून देता येईल हे आपण पाहणार आहोत. लर्न मॅथ विथ नेचर ही आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीकरिता संकल्पनांवर आधारित साहित्याची गरज लागणार आहे. कृती: विद्यार्थ्यांचे छोटे गट तयार करा. प्रत्येक गटाला शाळेच्या परिसरातील छोटे दगड, झाडांची जमिनीवर पडलेली पाने, फुले गोळा करायला सांगा. इयत्ता 1ली 2रीचे विद्यार्थी असतील तर त्यांना सोपी बेरीज वजाबाकी यांसारख्या गणिती क्रियांच्या संकल्पना वस्तूंच्या माध्यमातून शिकवा. इयत्ता 2री ते 4थीच्या विद्यार्थ्यांना मापनाची संकल्पना शिकवताना साधारणतः पुढील प्रमाणे प्रश्न विचारा. तुम्हाला मोठा दगड उचलताना जड वाटतो का आणि छोटा खडा हलका वाटतो का? जड आणि हलकं याचा अर्थ काय असतो किंवा ते तुम्ही कसं ठरवता? मुलांकडून याची उत्तरं घ्या. त्यांना संकल्पना समजावताना सोप्या भाषेत सांगा. वजन म्हणजे वस्तू किती जड आहे हे मोजण्याचा एक प्रकार आहे. उदाहरणार्थ, पाण्याची बाटली उचलताना ती हलकी वाटते, पण शाळेची बॅग ही बाटलीपेक्षा जड वाटते. वस्तूचे वजन मोजण्यासाठी आपण ग्रॅम आणि किलोग्रॅम ही एककं वापरतो. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजली की नाही याची खात्री करून घेण्यासाठी समोर उदाहरण ठेवून प्रश्न विचारा. एक मोठा दगड 1 किलोग्रॅम वजनाचा आहे आणि हा खडा 200 ग्रॅम वजनाचा आहे, तर 1 किलोग्रॅमसाठी असे किती खडे लागतील? मुलांकडून उत्तरं घ्या. उत्तर असेल 1 किलोग्रॅम होण्यासाठी 200 ग्रॅम वजनाचे 5 खडे लागतील. विद्यार्थ्यांना घरातील 3 वस्तू शोधून त्यांचे किलोग्रॅम आणि ग्रॅममध्ये वजन शोधण्यास सांगा. शिकणं फक्त वर्गातच नाही तर निसर्गातही होते.